नमस्कार. नमस्कार. बसा. ते सोलरचा प्रकरण करायचा होता. ओके. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात? डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जाती दाखला, 7/12 आणि एक फोटो. तर त्याच्यामध्ये आधार कार्ड हा ओरिजिनल लागेल. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जाती दाखला, 7/12 तर इथं आपण काढतो आणि फोटो हे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. जे बाकी ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर लोक असे करतात की डुप्लिकेट काहीतरी डॉक्युमेंट हे करतात, तयार करतात आणि त्याच्यामुळं सोलरचे भरपूर प्रकरणं रिजेक्ट होतात. तर तसं न करता आम्ही डॉक्युमेंट आल्यानंतर सगळं चेक करतो. 7/12ला विहीर किंवा बोरची नोंद असली तरच फॉर्म भरतो आणि म्हणजे ते कसं 100% सक्सेस होतात. म्हणजे कसं शेतकऱ्याची पण फसवणूक होत नाही. काही ठिकाणी असं आहे, मी ऐकलेलं आहे की शेतकऱ्याकडून भरपूर पैसा उकळला जातो, डुप्लिकेट काहीतरी नोंद करतात आणि नंतर भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम जातात. ते पंप रिजेक्ट होतात, पैसे पण जातात. तर शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सोलरचे प्रकरण कुठेही करायला जाणार असाल तर तुम्ही जाताना बघा आधार कार्ड, जाती दाखला, बँकेचं पासबुक, 7/12 आणि फोटो हे ओरिजिनल घेऊन जायचं आहे. त्याच्याशिवाय जायचं नाही, कारण ह्या गोष्टींमुळे भरपूर यांचे प्रकरण रद्द होतात आणि मागील त्याला योजना सध्या चालू आहे. आता पैसे वगैरे का भरायला ऑप्शन जरी नसला तरी ऑनलाईन करून घ्या. पैसे भरायला ऑप्शन सुटला की ऑटोमॅटिक पैसे भरून आणि पुढची प्रोसेस होतात. आपल्याकडं 4-5 कंपन्यांचं काम आहे. एखाद्याला तुम्हाला वाटलं ना तिथं ऑफिसला बसा. आपण बसवलेलं जवळ 2,500 ते 3,000पेक्षा जास्त यावर्षी बसवलेले पंप आहे. तुम्ही स्वतः एकदा व्हिजिट करा. तुमच्या आजूबाजूला आम्ही बसवलेले पंप आहे त्याचे फीडबॅक घ्या. यांनी सर्व्हिस कशी दिली, पंप कसं बसवतात किंवा पैसे वगैरे घेतात का, सगळी माहिती घ्या. नंतर आपल्याकडे आहे 100% तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य करू. धन्यवाद.